2024चं वर्ष फार महत्त्वाचं आहे. जगभरात साधारणपणे 60 ते 64-65 देश हे निवडणुकीला सामोरी जात आहेत. पण सगळ्यांचं लक्ष आपल्या भारतावर लागलेलं आहे की आपण आपल्या निवडणुकीत काय करणार. लोकसभेची निवडणूक ही एप्रिलमध्ये लागू शकते, मे मध्ये लागू शकते. असं ऐकण्यात येत आहे की कदाचित त्यांना सगळं तारखा बिरखा बघून निवडणूक स्वतःसाठी थोडी जवळ घ्यायची, वेळ अजून खेचून घ्यायची, एप्रिलच्या आधीच घ्यायची. काल परवाकडे मला वाटतं CBSEच्या शाळांच्या परीक्षा पण त्यांनी लवकर खेचून घेतलेल्या आहेत. हा सगळा जरी प्रकार होत असला तरी महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की आपण कुठच्या बाजूने मतदान करणार आहोत. आज ज्या क्षणी मी बोलत आहे, मुंबईत विधान भवनात आपल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जजमेंट देत आहेत. नाही थांबलं तरी चालेल, कॅन्डिडेचर विड्रॉ नका करू, आहे तिथे उभे राहा. हे राहुल नार्वेकर अध्यक्ष ट्रायब्युनल म्हणून तिथून निकाल देत आहेत. आजचा निकाल हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. निकालामध्ये बाद कोण होणार, डिस्क्वालिफाय कोण होणार, कोण खरं कोण खोटं, कदाचित ते ठरवू शकतील कागदावर. पण हे माझं ठाम आणि पक्क मत बनलेलं आहे की येणाऱ्या 2024च्या निवडणुकाच ठरवतील की खरं कोण आणि खोटं कोण, गद्दार कोण आणि प्रामाणिक कोण. जनतेचा कौल तर आलेला आहे. काल परवापासून मी बघतोय मीडिया ज्यांना विचारते की तुम्ही कोणासोबत, ते सगळे सांगतात आम्ही एकाच नावासोबत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरं आमच्या समोर नावच नाहीये.